हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं। त्यानंतर भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतानं इंग्लंडमध्ये धडाकेबाज कामगिरी केली। अगदी सिरीज थोडक्यात हातातून निसटली, अटीतटीची लढत झाली। मात्र एकंदरीत भारताचा इंग्लंडमधील जो परफॉर्मन्स होता तो अतिशय सुंदर होता। त्यानंतर आता मात्र एशिया कपचा थरा रंगतोय आणि यंदा मात्र ही जबाबदारी आहे भारताचा युवा स्टायलिश प्लेअर आणि जो 360 डिग्रीमध्ये खेळतो, तसं त्याचं नाव आहे, तो म्हणजे मुंबईकर सूर्यकुमार यादव। तर सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारत या एशिया ट्रॉफीमध्ये खेळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज भारताचा सलामीचा पहिला सामना होतोय UAE सोबत, म्हणजे संयुक्त अरब अमिराती। आज संध्याकाळी 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे। नेहमीप्रमाणे दुबईच्या पिचेस संदर्भात यावेळी सुद्धा खूप मोठा संभ्रम आहे आणि हा संभ्रम कायम असतो आणि त्यामुळेच मॅनेजमेंटला संघ निवड म्हणजे खूप मोठा डोकेदुखीचा विषय असतो। कारण गोलंदाजांना कुठल्या अनुकूल परिस्थिती राहील याबद्दल शाश्वती नसते। अगदी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी फिरकीपट्टू गोलंदाजांना या पिचेसवर खूप फायदा झाला। आता मात्र परिस्थिती फार वेगळी आहे, कारण खेळपट्टीवरती गवत खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि त्यामुळे आता मात्र या सिरीजमध्ये वेगवान गोलंदाजांना याचा खूप फायदा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। विशेष म्हणजे भारताचा सर्वोत्तम गोलंदाज, भारताचाच नव्हे तर जगातला सर्वोत्तम गोलंदाज असं म्हणायला हरकत नाही, जसप्रीत बुमराहवरती मात्र खूप अपेक्षा आहेत। जसप्रीत बुमराहच्या खेळाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। त्यामुळे आज या होणाऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजाची चांदी होते की फलंदाज धावांचा पाऊस पाडतात हे मात्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा पुढारी न्यूज।